राज ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र आहे। मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंचं पत्र आहे। पंतप्रधान देशभर ताफा घेऊन मिरवणुका काढतात। चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का, अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली आहे। तुमचे दौरे तुम्ही थांबवा आणि मग लोकांना आवाहन करा, असा सल्ला या पत्रातून राज ठाकरे यांनी दिला आहे। राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी 2 दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं। सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच। परदेशामध्ये गरज नसेल तर जाऊ नका। पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा। विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा। वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा, इत्यादी इत्यादी। हे सगळं का? तर सोनं, पेट्रोल, डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणावर खर्च होते आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत। बरं मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काहीशे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढतायत, स्वतःवर फुलं उधळून घेतायत। त्याचं काय करणार आहात आपण? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का? चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का? राज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलंय त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत। बरं, जेव्हा बॅरलचा भाव 60 ते 65 डॉलरच्या आसपास होता तेव्हा पण तुम्ही चढ्या भावानं आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात। त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले, जे काही लाख कोटी रुपये असतील, ते कुठं गेले? त्याचं काय झालं? पेट्रोल डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात, ठीक आहे, मग हे आत्ताच का सुचलं? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीमध्ये प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल डिझेल वाया गेलं, तेव्हा नाही का सुचलं? स्वतः पंतप्रधान आता 15 मे पासून 5 देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत। हे दौरे तुम्ही थांबवा आणि मग लोकांना आवाहन करा। या सगळ्या मुद्द्यावर नवनाथ बन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशातील जनतेला काटकसरीचं आव्हान केल्यानंतर लगेच राज ठाकरे यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या देशाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत, म्हणूनच जनतेनं त्यांना 3 वेळेला पंतप्रधान म्हणून निवडून दिलं। राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ला देण्याच्या ऐवजी आपल्या पक्षाच्या बाबतीत, आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणासाठी आणि पक्षवाढीसाठी एवढं मोठं ट्विट लिहिलं असतं तर त्याचा जास्त फायदा झाला असता। परंतु राज ठाकरे आपल्या पक्षाची झालेली वाताहत बघायला तयार नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।